नमस्कार, मी श्वेता भालेकर परब आणि आपण पाहताय झी 24 तास बातमीपत्राच्या सुरुवातीला बातम्यांचा संक्षिप्त आढावा पाहूया 3 मिनिटांमध्ये 30 बातम्या. 3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. मुंबई महापालिकेची आज विशेष महासभा. पाऊस दुर्घटनांवरून महासभा वादळी ठरण्याची शक्यता. झाडबळी आणि मॅनहोलवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता. धोकादायक झाडांसंदर्भात मुंबई महापालिका उदासीनच. वृक्ष प्राधिकरण समितीवर तज्ज्ञांची नियुक्ती नाहीच. निवडणुका होऊनही 6 महिने उलटूनही नियुक्त्या नाही. चहाच्या किटल्या सांडपाण्यामध्ये धुतल्याचा प्रकार. नालासोपारा रेल्वे स्थानक परिसरातली घटना. प्रवासी नागरिकांमध्ये संतापाची लाट. संबंधित विक्रेत्यावर कारवाईची मागणी. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस. अंतिम आठवड्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विधान परिषदेमध्ये बोलणार. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामधील 5 ते 6 खासदार अस्वस्थ. पृथ्वीराज चव्हाण यांचं पवारांच्या खासदारांसंदर्भात मोठं विधान. तर आम्ही सर्व पवारांसोबत. बजरंग सोनावणे आणि जयंत पाटलांचं स्पष्टीकरण. मंत्रालयामध्ये दूषित पाणी पुरवठा. कर्मचाऱ्यांना दूषित पाणी पुरवठ्यामुळे आजार. पाण्याच्या टाकीमध्ये पावसाचं घाण पाणी मिसळल्यामुळे कर्मचारी पोटदुखीनं हैराण. राज्यामध्ये 123 बोगस महाविद्यालय. विधान परिषदेमध्ये सरकारची कबुली. चंद्रकांत पाटलांकडून यादी सादर. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न उद्भवला. नाशिकचं गंगापूर धरण 66% भरलं. धरणातील पाणीसाठा वाढला. पाणी कपात मात्र कायम. पाणी कपात कायम ठेवण्याचा महापालिकेचा निर्णय. मुसळधार बरसल्यानंतर आता राज्यामध्ये पावसाची विश्रांती. तळ गाठलेल्या धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरण 50% भरलं. गंगापूर 65 तर भावली धरण 87% भरलं. मुंबईतील धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ. 7 धरणांमध्ये 50% पाणीसाठा. मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ. मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली. राज्यामध्ये मुसळधार पावसाचा थैमान. अतिवृष्टीमुळे जुलैमध्ये 63 जणांचा मृत्यू. विविध घटनांमध्ये 78 जण जखमी. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख रुपये. राज्यामध्ये पावसाचा जोर कमी. कोकण घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम. राज्यातील 107 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद. प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ. कृष्णा आणि वारणा नदीचं पाणी ओसरलं. नद्यांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर ओसरला. कृष्णा नदीची पाणी पातळी 6 फुटांनी ओसरली. कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या 24 फुटांवर. पुण्यातील अंधारबन ट्रेक बंद. अंधारबन ट्रेक पर्यटकांसाठी बंद झाल्यामुळे त्यांचा हिरमोड. पावसामुळे ट्रेक बंद करण्याचा प्रशासनाचा निर्णय. नाशिकमधील उच्चभ्रू कॉलनीमध्ये कोयत्याचा थरार. अल्पवयीन मुलांमध्ये झालेल्या भांडणामध्ये थेट कोयत्यानं वार. घटनेचा व्हिडिओ व्हायरल. पोलिसांकडून अल्पवयीन मुलांचा शोध सुरू. गॅस चोरीच्या नावाखाली अफू विकणाऱ्याला आरोपीला अटक. आरोपीच्या घरातून अफूची बोंड तसंच इतर साहित्य मिळून 8,82,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. नाशिकच्या पंचवटी भागातली धक्कादायक घटना.